नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फ्रो या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 10 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली 4 पर्याय हे आपल्याला दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सांगली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील हळदीला देशाच्या इतिहासातील सर्वाधिक किती रुपये क्विंटल दर मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 41,101। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, थॉमस सुल्योक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हंगेरी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पटना येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्यातील गणेश बैरैया हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 गुजरात। प्रश्न क्रमांक 6 आहे, गुजरात राज्यातील गणेश बैरैया हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे, त्याची उंची ही किती फूट आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 3 फूट। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 11व्या नंबरवर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, फेब्रुवारी महिन्यात भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 60.6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 फ्रान्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कोलकाता येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, देशातील आयुष रुग्णालयाची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3844। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गोवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, चीनने देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पात किती टक्के वाढ केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7.2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, चीनचा संरक्षणावरील खर्च एकूण किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 232। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्यात गोवंशाची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1,39,39,00,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन पटना येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नितीश कुमार यांच्या हस्ते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आदिती योजना। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या आदिती योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2
750. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या आदिती योजनेअंतर्गत स्टार्टअपना किती कोटी रुपये देण्यात येणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 25. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. इकोगाव ड्रेसिंग तयार करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कोणती सामग्री वापरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 केळी तंतू. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.